पुण्यातील धक्कादायक घटना पालकांनो, वेळ काढून नक्की पहा ही बातमी। नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात। आज आम्ही घेऊन आलो आहोत अशी एक धक्कादायक घटना जी थेट पुण्यात घडली आहे आणि ही घटना प्रत्येक पालकांसाठी डोळे उघडणारी आहे। पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात ही घटना घडली। दिसायला अगदी साधं घर, व्यवस्थित कुटुंब, आईवडील नोकरी करणारे, बाहेरून बघायला सगळं सुरळीत वाटत होतं। पण आतल्या घरात मुलांच्या मनातलं वादळ कुणालाच दिसलं नाही। नेहमीप्रमाणे त्या कुटुंबातील पालक दोघंही आपल्या कामात व्यस्त होते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, ऑफिस, जबाबदाऱ्या यामध्ये मुलांशी दोन शब्द बोलायला देखील वेळ मिळत नव्हता। शाळेतून घरी आलेल्या मुलाचं गृहपाठ, त्याचे प्रश्न, त्याचं हसणं, रुसणं हे सगळं त्याच्याच मनात दडून राहत होतं। दुर्दैवाने त्या मुलाला हे एकटेपण सहन झालं नाही। समजून घेणारा कुणीच नाही, बोलायला कुणीच नाही। त्याने अखेर धक्कादायक पाऊल उचललं। ही घटना घडल्यानंतर संपूर्ण सोसायटी हादरली आहे। शेजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांना अजूनही विश्वास बसत नाही की एवढं लहान लेकरं असं काही करू शकतं। पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे। मुलाच्या जवळ सापडलेल्या काही टिपणांमध्ये आणि मोबाईलमधल्या नोंदींमध्ये त्याने स्पष्ट लिहिलं होतं की माझ्याशी कुणी बोलत नाही, माझ्या भावना कुणी समजत नाही, आई बाबा नेहमी व्यस्त असतात। मित्रांनो, या घटनेतून एक मोठा धडा मिळतो। आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांकडे सगळं आहे, पैसा, नोकरी, करिअर, गाडी, घर, पण आपल्या लेकरांसाठी वेळ नाही। आणि हाच वेळ, हाच संवाद, हाच माया, आपुलकीचा स्पर्श मुलांना सर्वाधिक हवा असतो। लक्षात ठेवा, मुलं पैशासाठी नाही तर आपल्या वेळेसाठी भुकेली असतात। खेळणी, मोबाईल, गिफ्ट्स यापेक्षा त्यांना हवी असते आपल्या आई बाबांची 2 मिनिटांची साथ। मुलं जेव्हा मनातलं बोलतात तेव्हा त्यांचं ऐकून घेणं हेच खरं पालकत्व आहे। आज पुण्यात घडलेली ही घटना आपल्याला एक मोठा इशारा देऊन जाते। जर आपण आपल्या लेकरांसोबत बसलो नाही, त्यांचं ऐकलं नाही, त्यांना समजून घेतलं नाही, तर उद्या अशीच एखादी घटना आपल्या घराजवळ, आपल्या शेजारी किंवा देव न करो आपल्या घरातही घडू शकते। म्हणूनच आम्ही सर्व पालकांना हात जोडून आवाहन करतो, दररोज थोडं का होईना मुलांसोबत बसा, त्यांचं मन जाणून घ्या, त्यांचे प्रश्न हसून सोडवा। कारण पैसा नंतर कमावता येतो, पण लेकरांच्या डोळ्यातली निरागस चमक एकदा हरवली की ती परत मिळवणं अशक्य आहे।